बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत काल मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। त्यांनी मुंबईत सुरू असलेलं कोस्टल रोडचं आणि मेट्रोचं काम थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अशा प्रकारच्या आंदोलनाला आंदोलन म्हणायचं का असा सवाल मुंबईकर विचारतात। आणि तिकडे बेस्ट संपावर चर्चा करायला गेलेले राज ठाकरे वर्षा बंगल्यावरून 4 मिनिटात माघारी परतल्यामुळे काल आश्चर्य व्यक्त होत होतं। मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंमध्ये 4 मिनिटाची भेट। एकीकडे बेस्टचा संप 7व्या दिवसात पोहोचलेला असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले, पण त्यांची ही भेट अवघ्या 4च मिनिटांची होती, मुलगा अमितच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी। या 4 मिनिटात या दोघांमध्ये बेस्टवर काय चर्चा झाली हा संशोधनाचा विषय आहे। दुसरीकडे मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान देण्यासाठी कोस्टल रोड आणि मेट्रो 3ला मनसेनं लक्ष केलं। वरळी पाठोपाठ प्रियदर्शनी पार्क परिसरातल्या कोस्टल रोडच्या कार्यालयावर धडक देत मनसे कार्यकर्त्यांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला। सोबतच गिरगावात मेट्रो 3चं कामही बंद पाडलं आणि सायन पनवेल हायवेवर महापालिकेच्या बसही अडवल्या। बेस्ट संघटनेनं सरकार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या सगळ्यांचे दरवाजे ठोठावले, पण 7 दिवस झाले तरी यातून कोणताच तोडगा निघत नाही। एकीकडे बेस्टचे कर्मचारी वाऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे सामान्य मुंबईकर बेहाल। कोस्टल रोड आणि मेट्रो 3चं काम बंद करून झोपलेल्या यंत्रणा जाग्या होणार आहेत का, की कर्मचाऱ्यांसाठी आपणही काही करतोय हे दाखवण्यासाठी मनसेचं आंदोलन म्हणजे ही केवळ स्टंटबाजी आहे, हाच खरा प्रश्न आहे। अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि बातमी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या बैठकीमध्ये काल मुंबईतल्या 6 जागांच्या उमेदवारांची चाचपणी करण्यात आली। काँग्रेसच्या खात्यातल्या जागांवरच्या संभाव्य उमेदवारांची नावं जवळपास निश्चित असल्यानं ही बैठक म्हणजे केवळ औपचारिकता ठरल्याचं म्हटलं जातंय। मुंबईतील आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचे उमेदवार कोण असावेत यासाठी पक्षनेत्यांची मुंबईत आढावा बैठक पार पडली। त्याला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि मुंबई प्रदेशचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत काँग्रेसच्या कोट्यातील 5 मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला। आपण बघूयात कोण कुठल्या जागेवर उत्सुक आहे। दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा, दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड आणि भालचंद्र मुणगेकर, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांनी नकार दिल्यानं नसीम खान, हुसेन दलवाई, जनार्दन चांदूरकर आणि नगमा यांनी दावेदारी केली आहे। उत्तर मुंबईसाठी संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा आहे, तर उत्तर पश्चिम मुंबईतून गुरुदास कामत यांच्या जागेसाठी कृपाशंकर सिंग यांच्या सोबत निरुपम यांनीही दावा केलाय। दरम्यान ईशान्य मुंबई ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्यानं काँग्रेसतर्फे तिथून कोणीही दावा केलेला नाही। साधारण येत्या 2 दिवसात आघाडीचं जागा वाटप निश्चित होणार असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलंय। दोन्हीकडून आम्ही प्रयत्न आमचा की ज्या काही ठिकाणी मागण्या आहेत दोन्ही पक्षाच्या समजदारीने हे जागेचं वाटप झालं पाहिजे, दोन्ही पक्षामध्ये समजदारीने काम तर आमचा प्रयत्न सुरू आहे। मला वाटतं की बऱ्याच अंशी पवारसाहेब जे म्हणतात ते निश्चितच त्या मार्गाने आम्ही चाललेलो आहे आणि 1-2 दिवसामध्ये याच्यामध्ये अंतिम काहीतरी मार्ग निघेल। दक्षिण मुंबईतून फक्त मिलिंद देवरा यांचंच नाव चर्चिलं गेल्यानं त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची जमाय, पण गुरुदास कामत यांच्या मतदारसंघावर निरुपम आणि कृपाशंकर या दोघांनी दावा ठोकल्यानं पक्षश्रेष्ठी नेमकी कोणाला संधी देणार हे पाहावं लागणार आहे। तसंच प्रिया दत्त यांच्या जागी कोणाला संधी मिळतेय हे पाहणंही रंजक ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।